नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आजचं मी थोड्या पहिले उठलो, आंघोळ केली आणि आता मी फ्रेश झालो आहे. थोड्या वेळाने बाहेर जाईल, तेव्हा तुम्हाला दाखवेन. सो कंटिन्यू टॉप ब्लॉगमध्ये भेटूया पुढे. लेट्स गो. हे बघा गाईज कसं फिरतोय. पैंग 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 पैंग. इसको ठीक कराना पडेगा अभी. गाईज दिवसभरचे कामं नव्हते गाईज, आता काय काम आलं रे. आता गहू काढायला मशीन येते गाईच, त्यासाठी चाललोय वावरात, शेतात. आता काय रात्रभर काढायची काय? एवढ्या लवकर निघते? आपल्याला फक्त आवरून ठेवायचंय का? देखो गाइस, इतना बड़ा बोझा लेके चल रहा था और ये काटने के लिए. किसको काटना है बताओ जल्दी. और एक लेने का है बड़ा वाला, असंच सेम. हे आमच्या इकडचं दुसरा गाव आहे, म्हणजे आमच्या गावापासून थोडं लांब आहे, गारखेड. भी बहुत बड़ा है. स्ट्रगल देखो, शेतकरी की स्ट्रगल होती इतना, बहुत स्ट्रगल है भाई. एक्सपिरियन्स करा गाइस आपल्या लाईफमध्ये पण. ढिल्ले ढाल्ले बसू नका. ये दूसरा आ गया. एक बास आणून ठेवत जाय, एवढा खर्च करू राहिला तर. ठीक आहे बास मॉडेल आहे म्हणतो ना. गाय ज्याला म्हणते कांदा. ए, कांद्याच्या बिया आहे का कांदा आहे? याचे बी तयार होते गाईच. हे भाई बी भरायला लागले. काळे काय राहते ना ते अजून तयार नाही आलं ना, अजून ते रोज काळ होईल आता. बी विकतो आहे ना आपण. हे गहू गहू आंबा पाहिजे पुढे. हा, और किती मोठे लटकेले ते गाईज. आंबे पा आंबे. अरे पण इथे खाली ढसेल आहे. ही साईडला भारी दिसते. इथून धरण किती लांब आहे? अर्धा किलोमीटर. गाईज आंबे बघा गाईज. थोडं एक आंबा. हे बघा गाईज आंबा अजून पण आहेत, खूप आहेत. चीक भी आहे खूप सारा. गहू काढायची मशीन आली गाई. भाई लांब आहे अजून पण एवढं. हे मशीन गाईज हे सगळं साफ करून टाकणार आहे, एवढं पूर्ण. गाईज बघा काम चालू झालं गाईज. आता हे सगळं काढून टाकणार. पाठीमागून जो कचरा आहे तो निघतोय आणि समोरून पूर्ण गहू जमा होतं ते. आता सगळं ऑटोमॅटिक झालंय गाईज. बघा पहिले सगळं हाताने काढायला लागायचं, आता सगळं ऑटोमॅटिक झालंय. बघा भावांनो, असं कापायला लागतं.
कसे कापते दाखव आपल्या गाईला. कसे कापते दाखव. देखो गाइस ऐसा होता है काम. ऐसा भी होता है और एक ऐसा भी होता है. ये साइड वाला है, वो बीच वाला काटते हैं. देख रहे देखो असं पकडणं लागतं आणि असं फेकणं लागतं. गाइस बघा असं टाकून द्यायला लागतं म्हणजे ते डबल येतं मग. ये तो बहुत सारा है. उई उई उई. ये देखो ऐसे एक एक करके डाल देने का पूरा. तो इधर से उधर सिर्फ इतना ही काम है अपना और कुछ नहीं. चपाती का है ये. चपाती के लिए इतना सब करना पड़ता है. इसलिए बोलते लोग शेतकरी होना सोपा नहीं है. रात्र झाली मित्रांनो, म्हणजे रात्र होत आली मित्रांनो. रात्र होत आली आता. आता हे सगळे थप्पड काय ते की काढतं ते कार्पेट पूर्ण लपेटण्यासाठी. ते मशीन तर मॉन्स्टरच वाटते काहीच. आता इकडे जाऊन पटापट ते कार्पेट बिछवायला लागन. हे बघा गाईच कसे गहू पडतात ते बघा. आता हे पूर्ण गहू आहेत. जाईल का रात्रभर कामं करणे काय. पाडणार होतं काय. पण तू या गाडीपेक्षा चांगलं स्प्लेंडर आणतो. गाडी कसं आहे
ती आता कसं पण वापरते तर काही विषय नाही. हे अजून नवी आहे ना. अजून नवी आहे का? आपण मग तरी म्हणाल तर नवी आहे ना. नवीचा विषय दे, ते पूर्ण लोखंड फायबर आहे. पुढचं मुळक किती उडतं इथं, धडाम 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 त्याच्या. ती गाडी सॉफ्ट रे. ही कुठं हा शाईनलेस स्लिप होते का? ही कुठं पण स्लीप होती. तिथे स्लीप होती रस्त्यानं. किती गावायचं धरण आहे? हा ते काय आता सगळ्या गावासाठी चालू. आज कॅच वगैरे चालू त्यासाठी मांजर. सगळ्यात मोठं धरण आहे ना ते इथं का? हा इथून आपल्याला कशी पाण्याची? हा ती मोठं इकडे आहे. भरपूर बंद झाली दादा. मित्रांनो खूप मोठं धरण आहे. लोक इथं रात्रीची पार्टी करते. दारू पार्टी. पण इथं किती सुनसान आहे खरंच. पहिले पाणी नाही का आता एवढं याच्यात? होय बंदा उडलो मी. रस्ताच कसा आहे बघा तुम्ही काय. मित्रांनो वापस निघालो शेताकडं. कशाला निघालो रे? आता डब्बा द्यायला. आता डबा द्यायला. टिफिन सर्व्हिस ऑन झाली आपली. आमचे दादा श्री तिथं झोपायला जाणार आहेत. त्यासाठी त्यांना कंबल आणि डबा जेवणासाठी. किती क्विंटल भरतं रे? तरी 20-22 क्विंटल झालं पाहिजे. 20-22? किती एकरात लावलं होतं हे? 1 एकर पकडून झालं. 1 एकरात? वाया बिले मोठा जातो याच्यामध्ये आहे ना? वाया काही जास्त लय मोठा नाही जात. फक्त थोडा फरक पडतो. 50 किलोचा फरक पडल. मजुरी लागते ते हा एक एक कुठं काढायला पुरतात ते. बाबा 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 माणसं लावून बी किती टाइम लागेल त्याला. एक एक नाही. मग आपण कसं कापलं ते हा तेच ना. तसं कापा लागतं ते. सारखं त्याला लय स्पीड वाले माणसं पाहिजे. गप्पा गप गप्पा गप कापणार. मग कापतेच ना. आता पहिले गहू आता पहिले का मछली होत्या. हा पहिले करत जाय. आता यायला तरी का पहिल्यांदा हातात सांगायला लागलं. आता मी नाही कापेल का पहिले लहानपणी. मी बी जावेन बाबा.